रामकृष्ण. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची महिमा संतांचा भाग 12. महिमा संतांचा ही आपली मालिका सुरू आहे आणि आजचा 12वा भाग. 11 भागामध्ये चिंतन करत असताना आपल्याला माहिती आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांची बीज आणि शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा एकनाथ षष्टीचा महोत्सव या निमित्तानं आपली चालू असलेली ही चिंतन मालिका आणि या चिंतन मालिकेतला हे 12वं पुष्प. आपल्याला माहिती आहे मागच्या भागापासून आपण तुकोबारायांच्या संतांचे सुख झाले या देवा या अभंगावरती चिंतन करतो आहोत. सर्वप्रथम आपल्या समोर अभंग सादर करतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत. घाली दंडवत पूजनीया, तीर्थांची इच्छा करती नित्य काळ. व्हावया निर्मळ आपणासी, अष्टमा सिद्धीचा कोण झाला पाड. वागुणे दियाड हरितया, तेथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा, तुका म्हणे ते बळीया शिरोमणी. तुका म्हणे ते बळीया शिरोमणी. राहिलो चरणी निकटवासी, तेथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा, वर्णावया पार महिमा त्यांचा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा 6 चरणाचा अभंग आहे. आपण त्यावर चिंतन करणं मागच्या भागापासून सुरू केलं. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण संतांचे सुख झाले या देवा या प्रथम चरणातल्या पूर्वाधाचा विचार केला. अखिल ब्रह्मांड नायक सुख स्वरूप सुख सिंधू असलेल्या भगवंतालाही सुखाची अपेक्षा आहे आणि ते सुख त्याला कुणाजवळून प्राप्त होते तर ते संतांकडून प्राप्त होते. तुकोबाराय म्हणतात संतांचे सुख झाले या देवा. या संतांचे सुख देवाला झाले असा त्याचा अर्थ आहे. आता आपण विचार करताना विचार केला देवाला कुठलं सुख कमी आहे का, देवाला कुठलं सुख आवश्यक आहे, म्हणजे देवाजवळ सुख नाही का. आपण विचार केला देवाने सृष्टी निर्माण केली, देवाला काय अपेक्षा होती वगैरे वगैरे वगैरे. देव कसा प्रेमाचा भुकेला आहे, देवाला काय आवडते हे बघा. देवाला सुख झालं म्हणजे देवाला आनंद झाला, देवाला आनंद झाला म्हणजे देवाला हरिक वाटला. हरिक शब्दाचा अर्थ आनंद होणं, सुख वाटणं, नाही का. आपण म्हणत नाही का खूप हरिकलं पोरग जत्रेला जायसाठी हरिकने. देवाला हरिक वाटतो महाराज. संतांच्या कशाला, संतांच्या संगतीत राहणाऱ्यांचाही देवाला हरिक वाटतो. हे बघा भगवत भक्त कुण्याही कुळात जन्माला आला, मग तो पुत्र असो की कन्या असो, देवाला त्याचा हरिक वाटतो महाराज. प्रमाण सांगू तुकोबारायांचं. तुकोबाराय म्हणतात देवाला त्याचा हरिक वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. मी काय हे प्रमाण सांगितलं आपल्या लक्षात आलं असेल. देवाला हरिक वाटतो, तयाचा हरिक वाटे देवा. कोणाला, देवाला. आणि तुकोबाराय काय म्हणतात सुख झालं कोणाला, देवाला. संतांचे सुख झाले या देवा. महाराज देवाला संतांचं सुख झालं हे तुम्ही म्हणता, पण कशावरून? तुम्हाला कसं काय वाटते का संतांचं सुख देवाला झालं असावं? तुकोबाराय म्हणतात अरे बाबा तुला काय सांगू मी संतांचा महिमा.
या संतांचं सुख या देवाला एवढं झालं, एवढी त्यांची संगती याला सुखप्रद वाटायला लागली की तो त्यांच्या घरात राहून वाटेल ते काम करायची तयारी दाखवायला लागला. नवे नवे संतांची सेवा करायला देव निघतो. महाराज म्हणतात, म्हणून या सेवा करी त्यांची, म्हणून या सेवा करी त्यांची, संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची. महाराज म्हणतात त्याला सुख वाटते म्हणून देव हा संतांची सेवा करतो, म्हणून सेवा करी त्यांची. तुकोबार आहे, देव संतांची सेवा करतो. तुकोबार म्हणतात करतो ना, मी अनेकदा तुम्हाला सांगितलं ना अभंगातून पण. बघा काय तुकोबारांची सेवा देवानी केली नाही का? केली. पण तुकोबारांच्या अभंगामध्ये अनेकांचं वर्णन करताना सांगतात की हा देव तुमची सेवा करतो, तुमची भक्ती बघून तुमची सेवा करतो. तिष्ठे भाव भक्त देखुनिया, नाही का? आपल्याला माहिती आहे देवानी कशी संतांची सेवा केली. सेवा करणं म्हणजे काय करणं हो? चाकरी करणं, नोकरी करणं, सेवक बनणं म्हणजे सेवा करणं. बरं, तुम्ही आम्ही हे बघा, सेवा म्हणजे सर्व्हिस, नाही का? सेवा म्हणजे सर्व्हिस देणं, आणि सर्व्हिस देणं म्हणजे नोकरी करणं, नाही का? नोकर, सेवक म्हणजे नोकर. मग प्रत्येक जण कुणाचा ना कुणाचा नोकर आहे, आणि प्रत्येक जण सारखीच नोकरी करतो, सारखीच सेवा देतो असं आहे का? किंवा प्रत्येक जण सर्वच सेवा देतो असं आहे का? शिपाई शिपायाचं काम करतो, कारकून कारकूनचं काम करतो, अधिकारी अधिकाऱ्याचं काम करतो, नाही का? अधिकारी स्वीपरचंही काम करतो, अधिकारी शिपायाचंही काम करतो, अधिकारी कारकूनचंही काम करतो, अधिकारी रोखपालाचंही काम करतो, लेखापालाचंही काम करतो असं आहे का? ऑफिसर हा चपराशाचंही काम करतो, क्लर्कचंही काम करतो, कॅशियरचंही काम करतो असं आहे का? नाही ना. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. किंवा प्रत्येक जण कुठलं तरी एक काम करत असतो, सर्व काम करत नाही. पण देव जे संतांची सेवा करतात, कुठली सेवा करतात? आता आपल्या घरी कोणी सेवक असतात, कोणी भांडे घासायला मोलकरी नसते, कुठे फरची पुसायला असते, कुठे स्वयंपाक करायला असते, कुठे कपडे धुवायला असते, नाही का? कुठे मुलं सांभाळायला असते, कुठे कुठे आपल्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कोणी सेवा देतो. ही सेवाच आहे. पण प्रत्येक ड्रायव्हर जी सेवा देतो तोच ड्रायव्हर गळ्यातले भांडे घासतो का? नाही. प्रत्येकाचं काम वेगळं आहे ना. मी का सांगतोय? तुकोबाराय म्हणतात देव संतांची सेवा करतो. तर मग हा देव संतांची कुठली सेवा करतो? कारण सेवा ही आपापल्या पात्रतेप्रमाणे स्पेशल त्याच्या क्वालिफिकेशन प्रमाणे आहे की नाही. MBA झालेल्या मुलाला चहा करायची सेवा देणार का ऑफिसमध्ये? नाही ना. का? त्याचं वेगळं काम आहे. मग हा ब्रह्मांडाचा नायक, वैकुंठाचा नायक, सर्वांचा अधिपती असलेला, त्रैलोक्याचा अधिपती असलेला भगवान संतांची सेवा करतो. म्हणजे संतांकडे काय काम करतो? तुकोबाराय म्हणतात बाबा काय सांगू मी. हा एक तर सांगतही नाही आणि सर्वच काम करतो. न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, संत समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. सर्व काम करतो. कुणाची इथे? संतांची. इथे तुकोबाराय म्हणतात म्हणून सेवा करी त्यांची. त्यांची म्हणजे संतांची. म्हणून सेवा करतो. म्हणून म्हणजे त्याचं सुख प्राप्त होते म्हणून. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. म्हणून सेवा करतो. काय प्रमाण काय तुमच्याजवळ? पुरावे काय? अरे काय किती पुरावे द्यायचे? आणि कुठलंही काम करतो याचं काही स्पेसिफिक हेच नाही, मी हे काम करेल ते काम करेल. चोखोबारायची तर काय केलं माहितीये ना? चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण केलं याने. कोणी? देवानी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार न तसे आहे की नाही. चोखोबाची बहीण होऊन गेला हो, आणि बाळंतपण केलं. कोणी केलं? देवानी केलं.
गोरोबा काकाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. गोरोबा काकानी आपल्या मुलाला माती गाडग्या मटक्यांसाठी माती करताना पायाखाली मूल आलं. मोठी कथा आहे, सांगत नाही, आपल्याला माहिती आहे. गोरोबा काकांच्या चरित्रामध्ये मी संत चरित्रामध्ये सांगितली होती. पायाखाली आलं मूल, पायाखाली चिरडल्या गेलं. सुंदर वर्णन आहे बघा. कुंभाराने बाळ तुडविले आणि मग गोरोबाच्या हातून आपला मुलगा तुडवल्या गेला. परिणाम काय झाला? परिणाम गोरोबाच्या पत्नीने गोरोबा काकांना रागावलं आणि तुमच्या देवामुळे असं झालं म्हटलं. गोरोबांना राग आला, आपल्या देवाला अशा प्रकारचा दोषारोप होतोय म्हणून गोरोबा काका पत्नीच्या अंगावरती धावून गेले. पत्नीने सांगितलं, खबरदार मला हात लावला तर. गोरोबा काकांना पांडुरंगाची शपथ दिल्यामुळे गोरोबा काकांनी तेव्हापासून आपल्या पत्नीला हात लावला नाही. पुढे जाऊन पत्नीला असं वाटलं आपल्या घराला वंशाला दिवा नाही. ती माहेरी गेली, वडिलांना सांगितलं आणि मग असं ठरलं तिची दुसरी बहीण गोरोबांना द्यायची. लग्न ठरलं. सासरेबाईंनी सांगितलं, गोरोबा माझी दुसरी मुलगी आम्ही तुम्हाला देऊ, आपण संसार करा. लग्न लागलं, दुसरं लग्न झालं आणि ज्यावेळेला सासरी जायला निघाली दुसरी मुलगी, पहिली तर होतीच, तेव्हा सासरेबाईंनी सांगितलं, जावई बुवा एक विनंती आहे मात्र माझ्या दोन्ही मुली माझ्याच आहे, पण पहिलीला जसं वागवलं ना, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे दुसरीलाही तसंच वागवा. गोरोबा काका म्हणतात, अरे वा देवा, लग्नही तूच घडवलं आणि संसार करू नको हेही तूच ठरवलं. कसं? कारण शपथ दिली पांडुरंगाची, पहिल्या पत्नीसारखं दुसरीला वागवा. आता पहिल्या पत्नीला हात लावायचा नाही अशी शपथ होती, म्हणजे दुसरीलाही लावायचं नाही. थोडक्यात सांगतो, पुढे जाऊन काय झालं, दोन्ही बायकांनी, दोन्ही बहिणींनी ठरवलं, अरे बापरे किती दिवस असं राहायचं. नवरा अंगाला हात लावत नाही. नवरा गाढ झोपेत असताना त्याचे हात घेतले, आपल्या छातीवरती ठेवले. गोरोबा काका ताळकन उठले, पाहतात तर आपल्या हाताने केलेला त्यांच्या लक्षात आलं, शपथ मोडली पांडुरंगाची. दोन्ही हाताचे पंजे गोरोबा काकांनी महाराज कट केले. परिणाम असा झाला, गोरोबांचं मटकी भाजण्याचं, मटकी तयार करण्याचं, माठ तयार करण्याचं, रांजण तयार करण्याचं, पंत्या तयार करण्याचं, गाडगे करण्याचं काम आता कसं करायचं महाराज? करता येणार नाही. आता किती दिवस लोक पुरवतील, नातेवाईक किती दिवस पुरवतील? कामच करता येत नाही, कसं चालायचं महाराज? शेवटी घरातलं सर्व संपलं, उसनवारी संपली. आता घरात खायला अन्न नाही. देवाला काळजी पडली, आपला भक्त आहे. गोरोबांना काळजी नाही. गोरोबा तर म्हणतो आता चांगला आहे, काही काम नाही, देवाचं नामस्मरण सुरू, विठ्ठल 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 विठ्ठल. पण विठ्ठलाला काळजी पडली. भगवान विठ्ठल निघाले तेरच्या दिशेने. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, कुठे निघाले हो? म्हणून मी गडबडीत आहे. म्हणून मी येते ना. म्हणून मी फिरायला चाललो नाही काश्मीरला. रुक्मिणी, मी काश्मीरला फिरायला नाही चाललो, मी माझ्या भक्ताकडे चाललो. आणि मग मी पण येते. नाही तिथे काम करावं लागेल, मग मी पण काम करील. आमच्या विठोबाने गोरोबा कुंभारासारखा कुंभाराचा वेश केला आणि रुक्मिणीला सांगितलं, मी कुंभार बनून चाललो. रुक्मिणी म्हणे, मग ठीक आहे, मी कुंभारीन बनते. आडवं कुंकू लावलं. दोघेही निघाले, विठ्ठल आणि रुक्मिणी. समोर गेलं गरुड. भगवान म्हणतात, का हो पायी चालले? काय झालं? वाहन आहे ना, आपल्याला काय उबेर ओला करावं लागते का? आहे ना आपलं गरुड वाहन, सांगा की कुठे जायचं. भगवान म्हणतात, गरुडा तुझं काम नाही रे तिथे. नाही म्हणे, मी येतोच. मग येतो तर तुला तिथे कुंभाराचं हे बनावं लागेल. म्हणे काय? म्हणे गाढव. ठीक आहे ना, मी गाढव आहेच म्हणे, चला. विनोदाचा भाग जरी सोडला तरी विठोबा, रुक्माई आणि गरुड तेरला गेले. गोरोबा काकाला विनवणी केली की आम्ही तुमच्याकडे आलो. कोण म्हणे तुम्ही? म्हणे मी विठू कुंभार, मला तुमच्या इथं आसरा द्या, मी तुमचं सर्व काम करेल. गोरोबाने विचार केला, आपल्या हाताने काही होत नाही. ठीक आहे, यालाही जरूरत आहे. ठीक आहे म्हणे, तू काम करत जा बाबा, काय असेल ते पैसाला तू घेत जा, आम्हालाही देत जा, तूही घेत जा, वापर सर्व. हे झालं. विठू कुंभाराने दुसऱ्या दिवसापासून गाळगे मळके माठ रांजण बनवण्याचं काम सुरू झालं. आता ज्या देवाने महाराज पूर्ण सृष्टी निर्माण केली, तुम्ही आम्ही ज्यांनी घडवले, त्याला मडके घडवणं कठीण आहे का हो? सुबक मळके घडवले. खूप चांगला व्यापार व्हायला लागला. सुबत्तता आली महाराज. आणि इकडे पंढरपूरची वारी आली. माऊली ज्ञानोबा पंढरपूरला आले. बघतात तर विठ्ठल नाही, लोकांना मूर्ती दिसते हो.
परंतु संतांना त्यातलं चैतन्य दिसत असते. माऊली म्हणतात इथे दिसत नाही हो. मग माऊलीला समजलं की विठोबा गोरोबांकडे गेले. माऊली गोरोबांकडे आले आणि गोरोबांना विचारतात, गोरोबा कुठे आहे रे देव? तेवढ्यातच आपले विठू कुंभार निघून गेले होते. 10 मिनिट अगोदरच गोरोबांना सांगितलं होतं त्यांनी, गोरोबा आमच्या तिकडे चांगलं पीक पाणी झालं, आता आम्हाला पाऊस सुरू झाला, तिकडे जावं लागेल, आता आम्ही जातो. असू द्या. ते सांगण्याचं तात्पर्य का, गोरोबा काकाच्या इथे पांडुरंग परमात्म्याने त्यांची सेवा केली, मडके बनवले. अर्थात कुठलं काम केलं? मडके बनवण्याचं काम केलं. कुठे? गोरोबाकडे. कशासाठी? त्यांची सेवा घडावी म्हणून, त्यांची संगत लाभावी म्हणून. तुकोबार आहे तेच तर सांगतात, हो संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची. गोरोबांची सेवा केली. चोखोबांचं सांगितलं मी तुम्हाला. सेनानामी महाराजांचं माहिती आहे ना, अहो यांनी दाढी काम केली, दाढी केली, कटिंग केली बादशहाची जाऊन. आता सर्व कथा मी सांगत नाही, आपल्याला माहिती आहे. अर्जुनाचे घोडे धुतले की नाही? सेनानाम्यांच्या इथं तेवढंच कशाला हो, त्या सजन कसायच्या इथे हा मांस विकतो, मांस. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या साव त्यास खुरपू लागे. नाही का? सावतोबांना हा शेतामध्ये काम करू लागतो, सजन कसायाला मांस विकू लागतो, सेनानाम्याकडे काम करतो, गोरोबा काकांकडे काम करतो, सर्वांकडे काम करतो, हा सर्वांची सेवा करतो. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, म्हणून ही सेवा करी त्यांची. त्यांचं याला सुख होते म्हणून तो सेवा करतो. ज्या अर्थी तो यांची सेवा करतो त्या अर्थी याला सुख होते. कुठे सेवा करतो? संतांच्या इथे सेवा करतो. म्हणून संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, म्हणून ही सेवा करी त्यांची. बघा, तुकोबारांची सेवा केली का? देवानी केली ना. अहो काय सेवा करावी महाराज? तुकोबारांची सोडा, ज्या जिजाऊनी भगवंताला एवढ्या शिव्या घालाव्या, त्या जिजाऊ जेव्हा तुकोबारायांना शिदोरी घेऊन भंडारा डोंगरावर जातात, त्यावेळेला भंडारा डोंगरावर जाताना जिजाऊच्या पायामध्ये काटा रुतला आणि तो काटा भगवंताने जिजाऊचा पाय आपल्या हातात घेतला महाराज. जिजाऊचा पाय हातात घेऊन जिजाऊच्या पायाची माती आपल्या हाताला लागावी, कपाळाला लागावी आणि त्यातला काटा भगवंताने काढला महाराज. का हो? का भगवंताला शक्य नव्हतं का कोणालाही पाठवून काटा काढून घेणं? पण नाही, त्यांची सेवा घडावी. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. गोरोबाच्या तिथं गोरोबाला हात नंतर आलेच, त्यावेळेस देऊ शकला असतं. बरं, दुसरं कोणाला पाठवून मडके बनवू शकला असता? नाही ना, तो स्वतः जातो. चोखोबाच्या इथं चोखोबाची बहीण बनून गेला, काय दुसऱ्याला पाठवू शकला नसता? नाही, पण त्याला त्यात आनंद मिळतो, त्याला भगवंताला संतांची सेवा केल्यानं सुख मिळते. तुकोबाऱ्या तेच वर्णन करतात, संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची. आणि ज्या नाथरायांचा महाराज उत्सव चालू आहे ना, एकनाथ षष्टीचा, तिथे तर कहरच केला यांनी देवानी. 36 वर्ष महाराज काम केलं. 36 किती वर्ष? 36 वर्ष. म्हणजे तुम्ही आम्ही जेवढी सर्व्हिस करतो ना, गव्हर्नमेंटमध्ये म्हणा किंवा प्रायव्हेटमध्ये, किती वर्ष करतो? 58 किंवा 60. आता 58 60 काळ किती राहिले? 22. 22व्या वर्षी नोकरी लागते का? नाही. समजा लागली 22व्या वर्षी, 25व्या वर्षी नोकरी लागली तरी 25व्या वर्षी नोकरी लागली तरी 36 वर्ष आमचं काम होत नाही, रिटायरमेंट घ्यावी लागते. इथे भगवंताने महाराज 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या इथं काम केलं, विविध प्रकारचं काम केलं. आपल्याला माहिती आहे तुकोबार आहे. म्हणून मी त्या दिवशी म्हटलं ना, तुकोबार जे म्हणतात ना, हे वर्णन नाथरायाला जसं तसं लागू होतो. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची. काय काम केलं नाथरायांच्या इथं? 12 वर्ष चंदन उगाळाचं काम केलं. श्रीखंडा चंदन उगाळती करी, श्रीखंडा चंदन उगाळून करी,
श्रीखंडा चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी दूत श्री वस्त्र गंगा तिरी दूत असे वस्त्र गंगा तिरी दूत श्री श्रीखंड देवाने महाराज श्रीखंडाच्या रूपाने तिथे काम केलं, केशव रूपाने काम केलं, 2-3 नावाने काम केलं भगवंताने तिथे. गंमत असे विठ्ठल केशव श्रीखंड नावाने भगवंताने काम केलं. त्यातले 12 वर्ष यांनी चंदन उगाळून द्यायचं. कोणाला? एकनाथ महाराजांना. देवाची पूजा करायला चंदन जे लावायचं आहे ना, तो चंदन उगाळून देतो देव. स्वतःच्याच कपाळाला लावायचं चंदन किती प्रेमाने नाचराय लावत असतील. याला चंदन उगाळून देणं आवडतं. 12 वर्षाने कीर्तनात उभं राहून ध्रुपद म्हटली. आणि 12 वर्षानं तुम्हाला माहितीच आहे काय केलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही, अनन्य भक्ती भावेन्या वंदिताचे पायू, अनन्य भक्ती भावेन्या वंदिताचे पायू, ओवाळू आरती स्वामी एकनाथ. काय केलं महाराजांनी? 12 वर्ष कावडीनं पाणी भरलं महाराज. गोदावरीवरून कावडीनं पाणी आणायचं आणि नाथारायांच्या इथं रांजण भरायचं. कोणी केलं काम? हे देवानी केलं. यालाच म्हणायचं म्हणून या सेवा करी त्यांची. अनेक ठिकाणी वर्णन झालं महाराज. कोणी केलं हे काम? देवानी. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंड या नावाने नाथरायांच्या इथे कावडीनं पाणी भरलं महाराज. वर्णन करताना असालाय, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीनं भगवंत पाणी वाहतो महाराज. एक सांगू तुम्हाला, 36 वर्ष देवाने काम केलं महाराज एकनाथांच्या घरी. एवढंच नाही, अजूनही काम करतो एकनाथ महाराजांच्या घरी देव. खोटं म्हणत नाही तुम्हाला. आजही षष्टीच्या कार्यक्रमात पैठणला जा, अजूनही देवाची घागर पडल्याशिवाय तो रांजण भरत नाही. म्हणजे आजही देव एकनाथ महाराजांच्या घरी काम करतो. एवढं त्याला एकनाथ महाराज आवडतात, एवढे त्याला संत आवडतात. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात त्याला सुख हे संतांचं होतं, म्हणून त्यांची सेवा करतो. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची. भगवान परमात्मा आमच्या सर्व संत महात्म्यांची सेवा करतो, कारण त्याचं त्याला सुख होते. असे संत, त्यांचा महिमा काय वर्णन करावा. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. तुकोबारायांसारख्या, नाथरायांसारख्या, माऊली ज्ञानोबारायांसारख्या या संतांचं काय वर्णन करावं महाराज. वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. नाथरायांची उद्या षष्टी आहे. उद्याचा दिवस एकनाथ षष्टीचा. 6 प्रकारचे परोकाळ आपल्याला माहिती आहे काय काय आहे नाथरायांच्या जीवनामधले. उद्या एकनाथ षष्टीच्या निमित्ताने आपण चिंतन करणार आहोत. याच अभंगावर संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची. उद्या न चुकता एकनाथ षष्टीचा 12 वाजता जलसमाधी सोहळा आहे, तेव्हा आपण न चुकता उद्या येणारा आपला 11:30ला भाग येईल मला वाटतं उद्या, तो सर्वांनी बघा. एकनाथ षष्टी निमित्त सर्व नाथ भक्तांना मनापासून खूप खूप त्यांच्या चरणावर दंडवत करतो, नमस्कार करतो. महिमा संतांचा या प्रवचन मालिकेमध्ये संतांचा महिमा वर्णन करत असताना आणि आपण श्रवण करत असताना आपल्यावरती नाथांची कृपा व्हावी, संतांची कृपा व्हावी, अशीच नाथांकडे प्रार्थना करूया. आणि तुम्ही आम्ही आपण सर्व अनाथ आणि आपल्या अनाथाची माय असलेले नाथ म्हणजे श्री संत एकनाथ. आणि या श्री संत एकनाथ महाराजांचा उद्या जलसमाधी सोहळा आहे, त्यानिमित्तानं आपण उद्या आपण भेटणार आहोत. आजचं आपलं चिंतन संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची.
देव त्यांची सेवा करतो, त्याचं सुख संतांचं सुख देवाला झालं. एवढा आपण विचार केला तसं पाहिला तर 2च चरणाचा विचार झाला. उर्वरित विचार उद्याच्या भागात करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आणि एकदा ठरल्याप्रमाणे आपलं भजन करायचं आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव हा तुकाराम. हा एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.